2 वर्षापूर्वी झालेल्या जळीत कांडामध्ये कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। त्याचवेळी याच नाट्यगृहाचा एक अविभाज्य भाग असलेलं खासबाग मैदान देखील जळून खाक झालेलं होतं। या सगळ्या घटनेनंतर या दोन्ही वास्तूंच्या पुनर्बांधणीचं काम आहे ते हाती घेण्यात आलेलं होतं। त्यातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम जवळपास पूर्ण झाले आणि त्यामुळेच येत्या 9 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचं उद्घाटन होणार आहे। मात्र याच वेळी याच नाट्यगृहाच्या पाठीमागचा आणि या नाट्यगृहाचा अविभाज्य भाग असलेलं खासबाग मैदान आहे त्याचं मात्र बहुतांश काम अजूनही बाकी असल्याचं आपल्याला बघायला मिळते। गर्डल अपूर्ण अवस्थेमध्ये लावण्यात आलेले आहे, त्याचबरोबर साहित्य देखील अस्ताव्यस्तपणे पडल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं ह्या सगळं काम अपूर्ण असताना संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा घाट का घातला जातोय अशा पद्धतीचा प्रश्न आता कुस्तीप्रेमींकडून विचारला जातोय। खरं तर या शाहू खासबाग मैदानाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून हे सगळं मैदान आहे ते उभारलं गेलेलं होतं आणि विदेशात जशा पद्धतीनं ही मैदान असतात तशा पद्धतीचं मैदान कोल्हापूरमध्ये असावं अशा दृष्टीतून हे सगळं खासबाग मैदान शाहू महाराजांनी उभं केलेलं होतं। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मल्लदेग या खासबाग मैदानामध्ये कुस्ती खेळून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जळीत कांडामध्ये ज्यावेळी हे सगळं खासबाग मैदान जळून खाक झालं त्याचवेळी हे सगळं आता काम जे आहे ते अजूनही अपूर्ण असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मग अशा परिस्थितीमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनाचाच घाट का घातला जातोय असा देखील प्रश्न विचारला जातोय। या दोन्ही कामं केशवराव भोसले नाट्यगृहाचं पुनर्बांधणी असेल किंवा खासबाग मैदानाची पुनर्बांधणी असेल या दोन्ही कामं पूर्ण करावीत आणि मगच याचं एकत्रित उद्घाटन करावं अशा पद्धतीची मागणी कुस्तीप्रेमींकडून होताना आपल्याला बघायला मिळते। जर कामं अपूर्ण असताना ही सगळी उद्घाटनाचा घाट घातला तर आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करू अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील आता या सगळ्या कुस्तीप्रेमींकडून यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच आपण बघतोय केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचं उद्घाटन एका बाजूला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत असताना त्याचाच एक अविभाज्य भाग असलेलं शाहू खासबाग मैदान मात्र अपूर्ण अवस्थेत आहे आणि त्यामुळे आता कुस्तीप्रेमींमधून नाराजी व्यक्त होताना बघायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। दुसरीकडे याच केशवराव भोसलेचा एक भाग असलेल्या खासबाग मैदानाकडे दुर्लक्ष झाले। काय नेमकी या खासबागची आत्ता स्थिती असं तुम्हाला वाटते आणि काय एकूणच या सगळ्याबद्दल सांगा? एकंदरीत जर पाहिलं तर विद्यमान सरकारचं शाहू छत्रपती महाराजांच्या सगळ्या स्मृती आणि त्यांनी जी स्थळं निर्माण केली ती हे मोडीत काढण्याचं ध्येय धोरण आहे। त्यामुळे गेली 10 वर्ष केशवराव भोसले आणि खासबाग मैदानाचे नाव निधी आणला जातो आणि तो फक्त कागदावर खर्च केला जातो। 2 वर्षापूर्वी केशवराव भोसलेला आग लागली आणि खासबाग मैदानी त्यात आगीत भस्मसात झालं, पण त्यावेळेचे जे महाराजांनी निर्माण करून ठेवलेले ती वस्तू सगळी व्यवस्थित होती, परंतु टक्केवारीच्या नावाखाली त्या वस्तूचं विद्रुपीकरण करण्याचं काम चालू आहे आणि घाई गडबडीनं फक्त केशवराव भोसले गृह लोकार्पण करण्याचा सोहळा 9 तारखेला नियोजित केला। याचा आम्ही निषेध करतोय आणि आपल्या माध्यमातून पण मुख्यमंत्र्यांना विनंती करतो जे पैसे आपण तातडीनं शाहू महाराजांच्या स्मृती निर्माण करण्यासाठी पुनर्जीवित करण्यासाठी दिले होते ते पैसे योग्य ठिकाणी खर्च झालेत का ह्याचा तपास करावा आणि मगच त्यांनी लोकार्पण सोहळा करण्यास यावे, नाहीतर कोल्हापूरकर त्यांचा निषेध करण्याची शक्यता आहे। कारण शाहू महाराजांनी आशिया खंडातलं पहिलं असं खासबाग कुस्तीचं मैदान निर्माण केलं आणि तेच खासबाग कुस्तीचं मैदान विद्यमान लोकप्रतिनिधी आणि विद्यमान सरकार हवेतल्या घोषणाकडून विद्रुपीकरण करण्याचं काम चालू केले। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाचा जाहीर निषेध करून मुख्यमंत्र्यांना विनंती करतो पुनर्जीवित करत असताना खासबाग मैदान जे पूर्वीचं होतं त्या पद्धतीनं करून जनतेस लोकार्पण करावं आणि गेली 5 वर्षामध्ये असल्या खेळखंडामुळे कोल्हापूरली कुस्तीचा खेळ होण्यासाठी जागाही उपलब्ध होत नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालावं। दिसते आधी होतं त्यापेक्षा ते खराब करून टाकले, काय केले नक्की? खासबाग जे पूर्वी होतं, खासबाग जळण्यापूर्वी जे होतं त्याच्यापेक्षा उद्दीपीकरण आता केलेलं आहे। जे पूर्वी जे गर्डेल शाहू महाराजांनी लावलेले होते ते काढून भंगारमध्ये विकलेत आणि आत्ता जे गर्डेल एखाद्या पैलवानं जर ताकदीनं जर त्याला वाकवायचं ठरवलं तर वाकतील असे गर्डेल लावून विद्रुपीकरण करण्याचं काम केले आणि फक्त शाहू महाराजांच्या निर्माण केलेल्या अशा ऐतिहासिक वस्तू मोडीत काढून त्या नाव पैसे खायचा धंदा लोकप्रतिनिधी सुरू केलेला आहे। कोल्हापूरच्या बाबतीत अशी घटना घडत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।